नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। धान खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल 700 रुपये बोनस जाहीर करा। भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंचिलवार यांची उपमुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती। चालू खरीप हंगामात 15 ऑक्टोबर पासून धान खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल 700 रुपये बोनस जाहीर करण्याची विनंती भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंचिलवार यांनी केली आहे। ही मागणी 3 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून केली आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा ॲडव्होकेट वसंत एंचिलवार यांनी या पत्रातून मांडल्या आहेत। उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार सन 2024-25 च्या खरीपाच्या पणन हंगामास सुरुवात झाली असल्याने 15 ऑक्टोबर पासून धान खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे। यावर्षीच्या अवकाळी पावसाने धान उत्पादक विदर्भाच्या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी, दुबार रोवणी व हाती आलेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतले आहेत। त्यामुळे प्रति क्विंटल 700 रुपये बोनस जाहीर करण्यात यावा वा सारसकट 3000 रुपये प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी करण्यात यावी। महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत असल्याने विलंब न करता बोनस जाहीर करून खरेदी केंद्र सुरू करण्याची अपेक्षा त्यांनी दिलेल्या पत्रातून व्यक्त करीत 15 ऑक्टोबर पासून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून 700 रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करण्याची विनंती भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंचिलवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून केली आहे। सोबतच या पत्रातून महाराष्ट्र सरकारचे आभारही त्यांनी मानले आहे। दिलेल्या पत्रात ते लिहितात की मागील वर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल बोनस न देता हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरच्या मर्यादेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते। अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचे संपूर्ण थकीत वीज बिल माफ करून पुढील 5 वर्षापर्यंत शून्य बिलाची तरतूद करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांवर फार मोठे उपकार केले, त्याबद्दल आपले शतशः ऋणी असल्याचे पत्रात नमूद आहे।